सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग। मग आता महाराष्ट्रामध्ये जे निघालेली पोलीस भरती आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी फॉर्म भरायचा प्रयत्न करत असाल किंवा कोणी फॉर्म भरलाही असेल किंवा कोणी फॉर्म भरायचं बाकी असेल, म्हणजे जनरली सर्वांना भरती करायची आहे। ठीक आहे, आता डबल फॉर्मचा तिढा मिटलेला आहे, सर्वांना स्पष्ट कळलं की बाबा आता आपण 5 फॉर्म भरू शकतो, पण एकाच घटकामध्ये किंवा एका पदाकरता महाराष्ट्रामध्ये आपण फक्त 1 फॉर्म भरू शकतो। बाकीच्या गोष्टी असतील तुम्ही स्वतः रिस्क घेऊन काही करू शकता, तो विषय वेगळा झाला। पण लिगली ज्याप्रमाणे पत्रक आहे आपण त्याला समजलं की तुम्ही 1 फॉर्म भरू शकता एका पदाकरता, तुम्ही 5 फॉर्म भरू शकता। तुमचा डाऊट हा पूर्ण क्लिअर झाला। आता डॉक्युमेंटचं ऐकून घ्या। जोपर्यंत तुमचं हे फॉर्म भरायची लास्ट तारीख असते ना, त्या लास्ट तारखेच्या अगोदर तुमचे पूर्ण डॉक्युमेंट पाहिजे। ठीक आहे, आणि तुमच्याकडे जर डॉक्युमेंट अवेलेबल नसतील त्यावेळेसचे, तर तुम्ही डायरेक्टली ओपनमधून फॉर्म टाकून द्या, रिस्क घेऊ नका। कारण आता भरती करायची आणि तुम्हाला परत ऐन टायमाला त्यातनं बाहेर पडावं लागेल, त्यामुळं शक्यतो जे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत तेच लावा आणि आता कुठचेही डॉक्युमेंट लावू नका। हा झाला मुद्दा। पुढला मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की WS आणि SEBCचा, म्हणजे मराठा आरक्षण। यामध्ये एक गोष्ट बोलतात की जर आरक्षण काढलं गेलं तर ज्या मुलांनी फॉर्म भरलं त्यांचं काय। बघा, कुठलंही आरक्षण जर काढलं जातं त्यावेळेस ते आरक्षण घेऊन जे मुलं लागलेले आहेत त्यांना कधीच बाहेर काढत नाहीत, समजून घ्या। आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे, ज्यावेळेस एखादं आरक्षण भेटतं, ज्यावेळेस ते आरक्षण टिकत नाही, ते आरक्षण बाहेर पडतं, त्यावेळेस ते आरक्षण घेऊन जे लोक लागतात त्यांना बाहेर नाही काढत। हा मुद्दा पहिला। पण ज्याकडे नवीन SBC आरक्षण आहे तो विद्यार्थी EWS चा फॉर्म भरू शकत नाही, असं मी नाही बोलत, असंच ते पाठीमागे जयराला गव्हर्नमेंटचा त्या तसा उल्लेख केलेला आहे की मराठा समाजातील तरुण हे EWS सध्या यूज करू शकत नाही, त्यांना अलग आरक्षण दिलेलं आहे, त्यामध्ये दिलेलं आहे। आता पुढला मुद्दा समजून घ्या। तो मुद्दा म्हणजे ज्या लोकांचं स्पोर्ट असेल किंवा कुठले भूकंपग्रस्त धरणग्रस्त त्या विभागातील त्या अधिकाऱ्यांना दिलेले जर तुमचे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही ते लावा, आणि तर ते लावू नका, तुमच्यावरती कार्यवाही सुद्धा होऊ शकते। जर तुम्ही जाऊन तिथे फेक डॉक्युमेंट दिलेले असाल तुमच्यावरती नक्कीच ॲक्शन होईल। त्यामुळे जे तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत तेच लावा, बाकीचे डॉक्युमेंट लावू नका। आता आपला मेन मुद्दा आहे तो म्हणजे वयवाढीचा, की तो वयवाढ खरंच भेटणार आहे का तुम्हाला। 2022 मध्ये आणि 23 मध्ये ज्या मुलांचे वय संपलेले आहेत अशा लोकांना वयवाढ ही नक्कीच मिळायला पाहिजे, 100% मिळायला पाहिजे। कारण ज्या ही भरती निघाली 22-23 ची भरती आहे, मग 22-23 ची भरती असल्यानंतर तुम्ही 24 चे वय का लावताय, हा एक पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्ही ज्या वर्षामध्ये तुम्ही भरती काढलेली आहे, समजून घ्या हीच भरती जर मोठी तुम्ही मागच्या वेळेसच काढली असती तर त्यावेळेस त्या पोरांचं तिथे कामं झाले असते का नाही। भरती 22 ची, वय 24 चे, हाच मुळात जो फॉर्मॅट आहे हा चुकीचा आहे पूर्णपणे। 22 ला 23 ला भरतीला प्रामुख्याने ज्या मुलांचं वय 22 मध्ये 23 मध्ये संपलेलं आहे त्या मुलांना नक्कीच चान्स हा मिळायला पाहिजे। आता याविषयी बघा, आज दिनांक 11 तारखेला मोर्चा आहे आझाद मैदानला आणि आज मीटिंग पण आहे असं बोललं जातं। आणि सध्या तुमाने साहेब जे खासदार आहेत नागपूरचे त्यांनी पण गृहमंत्री साहेबांना लाईव्ह फोन केला होता जर मुलं गेले असल्यावर, त्यावेळेस गृहमंत्री बोलले होते की आम्ही यावेळी सकारात्मक आहोत आणि लवकरात लवकर निर्णय हा मीटिंगमधून घेण्यात येईल। मग आणि त्या पत्रक गेलेले आहेत, निवेदनं गेलेले आहेत, सर्व गोष्टी सध्या झालेल्या आहेत। त्यामुळं वयवाढ हे 100 पैकी 90% चान्सेस आहेत की तुम्हाला वयवाढ मिळू शकते। त्यामुळे तयारीला लागा, तयारी चालू ठेवा, ठीक आहे। आणि ज्या लोकांनी आपलं जर टेलिग्राम चॅनलला जॉईन नाही केलं तर जॉईन करून घ्या, त्या टेलिग्रामला आपण अशीच माहिती टाकत असतो, ठीक आहे।